सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या नराधम आज निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साक्री तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले। त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली आहे। काकाला अटक करण्यात आली आहे। साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पोलिसांच्या तपासात पीडितेचा चुलत काकाने अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते। त्यामुळे संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाला होता। चुलत काकाचा शोध निजामपूर पोलिसांकडून सुरू असतानाच तो साक्री तालुक्यातील रायपूर जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलाय। त्याला ताब्यात घेऊन निजामपूर पोलीस ठाण्यात आणलाय। पोलीस खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे। या प्रकरणी चुलत काकाला अटक करण्यात आलेली आहे। घटनेची अधिक तपास निजामपूर पोलीस करीत आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे। नमस्कार। निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक 2 जून 2025 रोजी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका 8 वर्ष 9 महिने वयाच्या बालिकेवरती अत्याचार करून त्या ठिकाणी आरोपी पळून गेला होता। सदर आरोपी देवाजी एकनाथ सोनवणे राहणार वाघापूर तालुका साक्री याचा शोध निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू होता। त्या अनुषंगाने साक्री, पिंपळणे, नवापूर, सोनगड, नंदुरबार व तसेच पिंपळणे, मुल्लेर या भागामध्ये त्याचा शोध चालू असताना प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। तरी मला सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपल्या लहान मुलांवरती एक लक्ष ठेवावं, त्यांना एकटं सोडू नये आणि त्या ठिकाणी कोणावरही आपण विश्वास ठेवू नये। जय हिंद।